हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर आता कधी जवळजवळ माझ्या चपात्या झालेल्या आहेत, भात झालेला आहे। काल श्रावण संपलेलं आहे, त्यामुळे आज आमच्याकडे नॉनव्हेज आहे, ते आणायचं आहे। तर त्यासाठी मला मसाला करायचा आहे। त्या अगोदर कधी पाणी आले, त्यामुळे पाणी आलेल्या वेळेत मी कधी मशीन लावून घेतले। सकाळी लवकर मशीन लावलेली, त्याचे कपडे काढलेत मशीनमधून आणि दुसरं मशीन लावून घेतलेलं आहे। आणि आता थोडंसं कधी पाण्याची कामं बाहेरची करायची, ती पहिला करून घेऊया। मी 2-3 दिवसापूर्वी कधी घर झाडून घेतलेलं, त्यावेळी कधी पाणी कमी पडेल म्हणून मी जे पिंप माझ्याकडे होते, ज्या बादल्या होत्या कधी, त्या मी बाहेर चावीचं पाणी आल्यानंतर भरून ठेवलं होतं। चुकून जर पाणी कमी पडलं तर ते पाणी वापरायला येईल म्हणून, तर ते कधी तसंच ठेवलं। कारण कसं झाडून झाल्यानंतर म्हणजे माझं 3 दिवस तरी गेले, 4था दिवस मला पसारा लावण्यात गेला। त्यामुळे कधी म्हणजे रोज मी थोडं थोडं करत होते, त्यामुळे मला कधी 3 दिवस लागले, 3-4 दिवस लागले, 3.5 दिवस। तर त्यानंतर कधी कंटाळा केला, त्यामुळे कधी मी काल ठेवायला पाहिजे होतं पण ठेवलं नाही, म्हटलं राहू दे नंतर बघूया। काल पाणी पण नव्हतं आलं त्यामुळं। तर आज कधी थोडंसं असं पिंपाचं झाकण ठेवलेलं कधी, तर पावसानं भिजून परवा दिवशी रात्रीपासून पाऊस पण आहे, त्यामुळे भिजून त्यावर कधी असं स्पॉट तयार झालेले। पण म्हटलं आज घासून कधी पालती घालून वाळवत ठेवायचं, थोडंसं ऊन आहे तोपर्यंत बाहेर ठेवेन, त्यानंतर आत ठेवेन। म्हणजे एकदा सुकलं कधी चांगलं वाळलं की पुसून वर लॅपटॉपवर ठेवायला येईल। कारण काय हे कसं रोजच्या वापरात येत नाही, त्यामुळे कंटाळा केला होता। पण म्हटलं कंटाळा करून कसं चालेल, जी रोजची कामं आहेत ती तर आवरायलाच पाहिजे म्हणून कधी आज सगळं ते घासून घेतलं। त्यावर बाहेरचं पण पाणी भरून घेतलं आणि आत पण मी एक हांडा आणि कळशी भरून ठेवते, कारण पाणी 2 दिवसांनी येतं, त्यात लाईट कधी जाते, त्यामुळे मशीन पण बंद पडते। त्यामुळे कधी मी हांडा आणि कळशी भरूनच ठेवते, म्हणजे कधी ऐनवेळी आपल्याला कधी एकदम गोंधळ नको उडायला त्यासाठी। तर इथे कधी त्यासोबतच मी पाणी वगैरे भरून घेतल्यानंतर त्यासोबतच कळशी घासून घेतली आणि देवपूजेला पण सुरुवात केली आणि फुलं काढून आणली। देवपूजा झालेली आहे आपली, फुलं घालूया। मिठात असं पहिल्यांदा कधी मी शिजवून घेते आणि त्यानंतर फोडणीला टाकायचं। हे जे मटण टाकल्यानंतर तेल, कांदा, हळद टाकलं की नाही, मीठ, थोडीशी कोथिंबीर, मटण मीठ टाकायचं आणि असं झाकण ठेवून कधी पूर्ण ह्यामधलं जे मिठाचं पाणी सुटते की नाही, ते सगळं पूर्ण आटू द्यायचं। म्हणजे कधी असं आटू दिल्यानंतर वरून पाणी घालायचं, म्हणजे कधी असं मटण असं बिळबिळ नाही होत, घट्ट असं। तर आता हे गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे, आता हे छान पद्धतीने शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर फोडणीला टाकायचं। त्याच्यामुळे तीळ आणि जिरा पहिल्यांदा भाजून घेतले, ते काढून घ्या। ज्या तव्यात चपाती भाजलेली कधी त्याच तव्यात मसाला पण भाजून घेते, म्हणजे भांडी पण जास्त पडत नाही। आता हे खोबरं जरा भाजून घेऊया आपण। मी भाजलेल्या तीळ जिऱ्यामध्ये कोथिंबीर टाकले, थोडंसं आलं लसूण टाकायचं आणि भाजलेलं खोबरं टाकायचं,
थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं. गार होईल तोपर्यंत कणी, कारण गरम मसाला असताना मिक्सर कधी लावायचा नाही, नाही तर मग मिक्सर खराब होते. गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर वाटण करायचं. तर तोपर्यंत आपण कपडे उन्हात घालून येऊया. चला, तुम्ही तर इथं थांबून काय करताय, चला माझ्यासोबत. का रे बसलास चार्ली, बसलास? चला मसाला करून घेऊया. इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये कणी तेल घालायचं. मी रस्सा आणि सुकं असं वेगवेगळं नाही फोडणीला टाकत, तुम्हाला दाखवते. इथे मिठातलं टाकलेलं आहे की नाही, त्यातलं आता मटण काढून घ्यायचं आणि अर्क वेगळा ठेवायचा रस्सा करायला. तिकडं कणी ते मिठाचं जे पाणी आहे त्याला पण गॅस चालू केला आहे. इथं तेल तापल्यानंतर कांदा टाकायचा. आपण आता यामध्ये टाकायचं की नाही मसाला काढून घेऊया. तर हे मी घरगुती लाल तिखट काढून घेऊया. त्यानंतर मीठ टाकायचं. मीठ आपण मिठातलं ज्यावेळी शिजत घालतो की नाही त्यावेळी मीठ टाकलेलं आहे, ते लक्षात ठेवून आता मीठ. त्यानंतर हे मी थोडंसं की नाही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते, म्हणजे थोडंसं असा लालसर असा कलर येतो त्यामध्ये. गरम मसाला टाकायचा थोडा, कारण आपण कसं खडे मसाले काहीच टाकले नाही. आमच्या कोल्हापुरी चटणी सगळं असतंय, खडे मसाले असतात, आलं लसूण सुकं खोबरं कोथिंबीर कांदा वगैरे सगळं असतं. पण असं ज्यावेळी मसाल्याचं काहीतरी करायचं असतं की नाही त्यावेळी आम्ही जादाचा असा मसाला टाकतो. पण आज मी खडे मसाले नाही टाकलेले आहे, गरम मसाल्याची पावडर टाकलेली आहे. कांदा चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. जर तुम्हाला रश्यात पाणी वाढवायचं असेल की नाही तर गरम पाणी टाकायचं त्यामध्ये. त्याला उकळी येऊ द्यायची. इकडे आपल्याकडे कांदा भाजलेला आहे, त्यामध्ये मी मसाला. त्यानंतर हा जो ओला मसाला करून ठेवलेला आहे की हा पण ह्या तेलामध्येच टाकायचा. गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवर हे कधी असं परतून घ्यायचं चांगलं. गॅस मोठा अजिबात करायचा. थोडंसं मी कधी त्या मिठातल्या पाण्याचं थोडंसं एक पळी घालते, म्हणजे खाली मसाला आपला करतो म्हणून. झाकून घेऊया, बारीक गॅसवर असंच ठेवू द्यायचं. चार्ली कसा बघत बसल्या बघा. त्या कुत्र्याला ना मी चपाती घातली. मी रोज चार्लीचं भांडं तपासायला येते की त्यामध्ये काय शिल्लक आहे की काय, म्हणजे शिल्लक असलं तर खायलासाठी. मग का नाही रात्रीची चपाती थोडी शिल्लक होती, एक होती पूर्ण, तर मी म्हटलं त्याला घालूया. ते खायला लागले आणि हा बघत बसले. चार्ली चार्ली चपाती खायला लागली ते. ए जागा आता जा. भाजलाय का तरी आपला मसाला, आपला काही भाजलेला आहे. आता मसाला भाजला आहे तर ह्यामधला मसाला कधी ते मिठाचं पाणी, म्हणजे मिठामध्ये आपण शिजवून घेतलेले अर्क असतं ना त्यामध्ये घालायचं. जितका तुम्हाला रश्श्याला मसाला पाहिजे तेवढा घालायचा. रश्श्यामध्ये जास्त मसाला नाही घालायचा, पातळ रस्सा कधी चांगला वाटतं, म्हणजे प्यायला पण येते. जास्त मसाला असं घातला की नाही तोंड असं धरून येतं लगेच. तर ह्याला तर उकळी येऊ द्यायचे. त्यातलंच मी थोडंसं पाणी कधी त्यामध्ये घालते, कारण हा मसाला सुक्का एकदम कोरडा झालेला आहे. थोडीशी कधी मला ग्रेव्ही करायची. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मसाला भांड्याला लागलेला असेल त्यामध्ये पाणी घालून ते पण वापरायचं, म्हणजे ते पण अजिबात वेस्ट नाही करायचं. तर हे आता पाणी घातलेलं आहे, ह्याला एक उकळी येऊ द्यायची छान पद्धतीनं. आणि त्यानंतर ते शिजलेलं मटण त्यामध्ये घालायचं. आणि ह्या रश्श्याला पण चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर बारीक गॅसवर 10 मिनिट शिजवून ठेवायचं. तुम्ही म्हणाल की असं जर घातलं तर त्या रश्श्याला तर्री येईल का, म्हणजे जे आमच्या कोल्हापूरला असते ती असं कट म्हणतात, तर ते येईल का? तर येतो. कसं आहे, कोल्हापूरला म्हटलं की जास्त तेल जास्त तिखट फक्त घालतात आणि कोल्हापुरी म्हणून चालू करतात. तर तसं नाही, करायची पण पद्धत वेगळी आहे आमच्यात, आणि ते पण आमच्या इकडल्या भागच्या लोकांनाच जमतं. त्यामुळे कधी तुम्हाला मी नंतर दाखवते. रस्सा झाला की आपल्या रश्श्याला कसा कट पण येतो आणि चवीला पण छान होतं. तर आपल्याला सुक्यासाठी पण थोडीशी ग्रेव्ही तयार झालेली आहे.
तर ह्यामध्ये आपण आता हे शिजलेलं मटण टाकूया. सुक्का आणि किडा रस्सा दोन्ही कणी बारीक गॅसवर 10 मिनिट आता ठेवणार आहे. त्यानंतर गॅस बंद करणार आहे. म्हणजे आपल्या कोल्हापूर पद्धतीनं कणी सुक्का मटण आणि रस्सा तयार झाला. म्हणजे मी कणी माझ्या अनुभवाच्या 2 टिप्स देणार की तुम्हाला अजून जर जास्त असं कट जर हवा असेल, जास्त म्हणजे म्हणतात ना जास्त कट ज्या लोकांना पाहिजे असेल तर कणी मी फक्त आज ओलं खोबरं घातलेलं आहे. ओल्या खोबऱ्यासोबत कणी सुकं खोबरं पण घालायचं. म्हणजे सुक्या खोबऱ्याला कसं तेलकट पण असतं, त्यामुळे तर्री चांगली येतं, म्हणजेच कट चांगला येतो. दुसरी म्हणजे जर तुम्ही आता रस्सा मी टाकलेला आहे मसाला वगैरे, त्यानंतर आपल्याला जर पिऊन बघायचं मीठ वगैरे पाहिजे असेल तर टाकायचं. तिखट जर कमी पडलं असेल तर कणी ज्यावेळेला रस्स्याला उकळी येत असते की त्या उकळीतच कणी लाल तिखट टाकायचं. म्हणजे जो लाल तिखटाचा जो कच्चापणा असतो तो पिताना येत नाही. त्यामुळे रस्स्याला उकळी आल्यानंतर त्या उकळीतच टाकायचं. ठीक आहे. अशा ह्या 2 टिप्स लक्षात ठेवा. म्हणजे खूप छान पद्धतीनं सुक्का मटण रस्सा तयार होतोय. चला तर अजून माझी भांडी आवरायची तुम्हाला दाखवते. सकाळी एक फेर झालेलं आहे. त्यानंतर अजून ही सगळी जेवण केलेली बेसिन भरलेलं आहे. ते घासायचं, ओटा पुसायचा. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थांबा, जाता जाता कणी आपलं सुक्का मटण रस्सा कसा झाला आहे ते बघून जावा. झालं ते मस्त आपलं. थांबा, डाव्या हातात फोन धरते. मस्त असं आपलं ग्रेव्हीतलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे. झाकण ठेवूया. तुम्हाला रस्सा दाखवते. हे बघा, फोडणी न घालता पण किती भारी असं कट आलेला आहे रस्स्याला. रस्सा पण जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं मस्तपैकी झालेलं आहे. एकदा नक्की अशा पद्धतीनं कणी करून बघा आणि चव कशी येते ते मला सांगा. पण करून बघितल्यानंतर सांगा.